यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे अल्पवयीन आदिवासी मुलीच्या विक्री प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी मजहर कुरेशी याच्या घरावर आज प्रशासनाने मोठी कारवाई करत बुलडोझर चालविला आहे। आदिवासी मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे अल्पवयीन आदिवासी मुलीच्या विक्री प्रकरणानंतर प्रशासन सतर्क झाले आहे। या प्रकरणातील आरोपी मजहर कुरेशी यांच्या अनधिकृत घरावर नगरपंचायतीने बुलडोझर चालवत मोठी कारवाई केली आहे। वलीदादा बादशहा परिसरात उभारण्यात आलेले हे घर अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नगरपंचायतीने आधीच नोटीस बजावली होती। त्यानंतर आज मुख्याधिकारी गिरीश पाडेकर यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने हे बांधकाम पाडण्यात आले। या कारवाई दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत प्रशासनाच्या भूमिकेला समर्थन दिले। दरम्यान या घटनेमुळे आदिवासी समाजातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। सामाजिक संघटनांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे। अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत प्रशासन किती गंभीर आहे हे या कारवाईत स्पष्ट होत असले तरी अशा घटना पुन्हा घडू नयेत याकरिता ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे।